सम्यक त्यांनी सम्यक संबुद्धांना एक अतिशय सुंदर असा प्रश्न विचारला. जो प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये नेहमी असतो. तो म्हणजे काय? की आम्ही सर्वजण गृहस्थ आहोत आणि गृहस्थ असताना आपल्याला धम्मजीवन जगायचंय, चांगलं जीवन जगायचंय आणि हे जे जीवन आहे मिळालेलं जीवन, माझ्या परिवारासोबत मला सुखकर बनवायचंय. तर कोलीय पुत्त जे आहेत, ते सम्यक संबुद्धांना याचना करतात, की "हे तथागत, आम्ही कामभोगी आहोत. घर-गृहस्थी करणारे, जबाबदारी असणारे असे पुरुष आहोत. तर आमच्यासाठी कोणत्या अशा गोष्टी आहेत, की ज्या ह्या जीवनामध्ये पण आम्हाला लाभकारी असतील आणि ह्यानंतरच्या जीवनासाठी देखील लाभकारी असतील?" तर सम्यक संबुद्ध त्यावेळेला खूप अतिशय चांगल्या पद्धतीचा उपदेश त्यांना देतात आणि त्याच्यामधल्या काही गोष्टी ज्या आहेत, त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इहलोकासाठी जे हित सुख आपल्याला साध्य करायचं असेल, तर 4 गोष्टी सम्यक संबुद्धांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत, की ज्यांचं आपण ग्रहण केलं पाहिजे, ते आपल्या जीवनामध्ये आपण अंमलात आणलं पाहिजे. अतिशय साध्या, सिंपल आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये त्या करत असतो, अशाच गोष्टी सम्यक संबुद्धांनी सांगितल्या. त्यापैकी पहिली गोष्ट बुद्धांनी सांगितली, की इहलोकी सुख प्राप्त करायचं असेल, तर त्या व्यक्तींमध्ये पहिला सद्गुण असला पाहिजे, की ते पराक्रमी असले पाहिजे. पुरुषार्थ करण्याची त्यांच्यामध्ये अ, पुरुषार्थ त्यांनी केला पाहिजे. आता पराक्रमी किंवा पुरुषार्थ याचा अर्थ काय होतो? जो व्यक्ती गृहस्थ आहे, त्याला त्याच्या परिवाराचं भरण-पोषण करायचं असतं. त्याला तो समाजाभिमुख असतो, समाजामध्ये राहत असतो, वावरत असतो. मित्र, कुटुंब, रिलेटिव्हज हे सर्व त्याच्यासोबत कनेक्टेड असतात. आणि तो जे काही कमवतो, आपण पुरुषार्थाचा अर्थ एवढा लावतो, की आपण पहिले संचय केला पाहिजे, अर्थार्जन केलं पाहिजे. आणि बुद्धांनी तेच सांगितलं, की पहिले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सम्यक आजीविकेवरती काम करून चांगला असा पैसा त्यांनी कमवला पाहिजे. का कमवला पाहिजे? कारण ह्या इहलोकामध्ये गृहस्थांना प्रत्येक गोष्ट उदरनिर्वाहासाठी घेण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. करन्सीची आवश्यकता असते. पण ती कशी कमवावी? तर सम्यक आजीविकेवरती कमवली पाहिजे. ती चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या आजीविकेमधून यायला नकोय. ती सम्यकच असावी. हे जे काही आपण अर्थार्जन करणार आहोत, हे जे काही आपण कमवणार आहोत, तर याचा पुढे कसा सदुपयोग करायचा आहे, याच्यासाठी देखील बुद्धांनी त्यांना उपदेश दिला. पण सगळ्यात पहिला गुण काय असला पाहिजे, की त्याच्यामध्ये पुरुषार्थ करण्याची किंवा संपत्ती, धनसंचय करण्याची त्याच्यामध्ये सम्यक आजीविकेच्या माध्यमातून परिश्रम घेण्याची तयारी असली पाहिजे. हा पहिला गुण त्यांनी सांगितला. मग आता हा झाला परिवार किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा पुरुषार्थ. आणखी कोणता पुरुषार्थ असतो? आणखी कोणता पराक्रम असतो? तर धम्म मार्गावरती आरूढ होऊन जीवन जगण्यासाठी केलेला पुरुषार्थ. तो देखील तितकाच आवश्यक आहे, की जो आपण केला पाहिजे. माझ्याकडे खूप सगळे धनसंपदा संपदा आहे. परंतु त्याचा विनियोग जर मी चुकीच्या पद्धतीने करत असेल, मी धम्ममार्गावरती नसेल, तर निश्चितच मी त्याचा विनियोग कसा करणार आहे? चुकीच्या माध्यमातून करणार आहे, चुकीच्या पद्धतीने करणार आहे. आणि त्यासाठी बुद्धांनी सांगितलं, की आणखी एक पुरुषार्थ त्याला आवश्यक आहे, जो आहे, की त्यांनी धम्ममार्गावरती जीवन त्याचं आरूढ असलं पाहिजे. धम्ममार्गावरती तो चालला पाहिजे. तर जे काही आपण धनसंपत्ती कमवलेली आहे, ती सन्मार्गावरती त्याचा आपण व्यय करू शकतो. आपण तो खर्च करू शकतो. तर हा पहिला गुण सम्यक संबुद्धांनी सांगितला. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात. माता-पितांची जबाबदारी असते, मुलांची जबाबदारी असते.
ह्या सर्व गोष्टींची जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला धनसंचय करणं हे आवश्यक आहे. प्रश्न उत्तराच्या वेळेला आपण प्रश्न उत्तरं घेऊयात. त्यामुळे आता प्रश्न विचारू नका. दुसरा गुण सम्यक संबुद्धांनी सांगितला, की जी काही संपत्ती तुम्ही अर्जित करत आहात, ती धनसंपदा त्याचं तुम्हाला रक्षण पण करता आलं पाहिजे. त्याचं तुम्हाला संवर्धन पण करता आलं पाहिजे. म्हणजे जो गृहस्थ ह्या जीवनामध्ये सन्मार्गावरती चालून सम्यक आजीविकेच्या माध्यमातून धनसंपत्ती अर्जित करतोय, त्या व्यक्तीला त्याचं संरक्षण देखील करता आलं पाहिजे. आणि ते संरक्षण जर तो करू शकला, तरच ती संपत्ती किंवा त्या गोष्टी तो इतरांच्या कल्याणासाठी ते वापरू शकतो. मग संपत्ती 2 प्रकारच्या आहेत. एक धनसंपत्ती आणि एक शीलाच्या आधारावरती आपण जे काही सम्यक जीवन जगत आहोत, ती पण एक संपत्ती. आणि त्यासाठी आपल्याला जे काही नियम सांगितलेले आहेत, मग सम्यक आजीविकेच्या माध्यमातून कमवलेली धनसंपत्ती जी आहे, ती संपत्तीचं रक्षण कसं करायचंय? जर सम्यक आजीविकेच्या माध्यमातून आपण ती कमवली असेल, तर तिचं रक्षण झालेलंच असतं. कारण त्याचं रक्षण करण्याची गरजच पडत नाही. चुकीच्या माध्यमातून जी धनसंपत्ती कमवली जाते, त्याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागतो, की याचं काय केलं पाहिजे, कशी सांभाळली पाहिजे, कुठे ठेवली पाहिजे, कोणीही चोरून तर नेणार नाही. पण सम्यक आजीविकेच्या माध्यमातून कमवलेली धनसंपत्ती याच्यासाठी आपल्याला विचार करण्याची गरज पडत नाही. कारण आपल्याला माहिती असतं, की सन्मार्गाने आलेले हे धनसंचय आहेत आणि त्याचं रक्षण करण्यासाठी गरज लागत नाही. त्याचं रक्षण ती स्वतःच करण्यासाठी सामर्थ्यशाली असते. परंतु असं जरी असलं, तरी गृहस्थ जीवनामध्ये वेगवेगळ्या विकारांनी भरलेले, वेगवेगळ्या दोषांनी भरलेले लोकं आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना जेव्हा माहिती होतं, की तुम्ही प्रगती करताय, तुम्ही पुढे जाताय. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अ, जे काही शीलवान व्यक्ती आहेत, त्यांची जर उदाहरणं आपण बघितले, तर त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी बाधा निर्माण झालेल्या असतात. तर ह्या बाधांपासून देखील आपल्याला कसं संरक्षण करायचंय, हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि त्यासाठीच बुद्धांनी नेहमी शिलांना महत्त्व दिलेलं आहे. शिलांवर आधारित जो व्यक्ती जीवन जगत असतो, त्याला ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी कळायला लागतात. त्याचे प्रज्ञाचक्षु हे विकसित झालेले असतात. त्यालाही कळतं, की मी काय केल्याने माझं कल्याण होणार आहे आणि काय न केल्यामुळे मी अधोगतीस जाणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्याला कळालेल्या असतात. तर हा दुसरा जो गुण सांगितलेला आहे, की आपल्याला सतर्कतापूर्वक आपली जी काही अर्जित केलेली धनसंपदा आहे, त्याचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. ते संरक्षण आपण केलं पाहिजे. चुकीच्या ठिकाणी आपण त्याचा उपयोग करू नये. योग्य ठिकाणीच आपण जी कमवलेली धनसंपदा आहे, त्याचा उपयोग केला पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण आपल्याला आपल्या परिवारासाठी याचा उपयोग, या संपत्तीचा उपयोग पुढे करत राहायचा आहे, लागणार आहे. यासाठी आपल्याला याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. परिवारासाठीच नाही, तर आपल्या समाजासाठी, आपण ज्या एरियामध्ये राहतो त्याच्यासाठी देखील याची आवश्यकता आहे. त्यानंतर शीलसंपदा म्हणजे जे काही धम्म आचरण आपण करतोय, त्याचं देखील आपल्याला संवर्धन करता आलं पाहिजे. आपलं चित्त हे अजून आपण श्रोतापत्ती फलाला पोहोचलेलो नाहीये किंवा आपण अरहंत झालेलो नाहीये. आपण त्या मार्गावरती चालत आहोत. सम्यक संबुद्धांनी दिलेला जो धम्म आहे, त्याच्यावरती चालत-चालत आपण पुढे चाललेलो आहोत. बरेचदा असं होतं, की आपलं चित्त हे दूषित होतं. विकार निर्माण होतात, दोष निर्माण होतात आणि त्यावेळेला आपण भटकून जातो. त्यावेळेला आपल्याकडनं चुकीचे कर्म होतात. तर आपल्याला आपल्या स्वतःला देखील, आपल्या धम्माच्या प्रॅक्टिसला देखील संरक्षण करता आलं पाहिजे, आहे ना? त्याची देखील आपल्याला सुरक्षा करता आली पाहिजे. मग ती सुरक्षा कशी करणार? त्याच्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे? तर त्याच्यासाठी बुद्धांनी गृहस्थांसाठी दिलेले आहेत 5 शील. जोही व्यक्ती 5 शिलांचं पालन करतो, तो आपल्या स्वतःला ह्या दुर्गुणांपासून वाचवू शकतो. या 5 शिलांसोबतच जोही व्यक्ती ध्यान करतो, ध्यानाच्या बलाने, ध्यानाच्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपल्यामध्ये अवेअरनेस क्रिएट होतो.
आपण जागृत होतो. आपल्यामध्ये मैत्री विकसित होते. आपल्यामध्ये श्रद्धा विकसित होते, है ना? आपल्या पारमिता पूर्ण करण्यासाठीचं बळ आपल्यामध्ये निर्माण होतं. बळ म्हणजे वीर्य, उत्साह आपल्यामध्ये निर्माण होतो आणि आपण त्या मार्गावरती चालत राहतो. आपल्याला हे कळतं, एखादी गोष्ट माझ्या चित्ताला दूषित करणारी आहे आणि ती माझ्या चित्तामध्ये आली आहे, हा दोष आपल्याला कळायला लागतो आणि हे कळणंच म्हणजे आपलं संरक्षण आहे. बरेच लोकं जीवनामध्ये खूप भरपूर पुण्य करत असतात असं त्यांना वाटत असतं. ठीक आहे ना. मग पुण्य म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिले येतं दान देणं म्हणजे सगळ्यात मोठं महापुण्य आहे. ठीक आहे. एक उदाहरण म्हणून घेऊयात आपण आणि ते करत असताना त्यांना वाटतं, की मी खूप मोठं पुण्य केलेलं आहे आणि तो भाव त्यांच्या मनामध्ये जागा होतो. तो पण एक दोष आहे. आहे ना. तर आपल्याला हे कळतं, जो खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस करतो, त्याला हे कळतं, की माझ्या चित्तामध्ये जो चांगला भाव जागृत झालेला आहे. मला हे पुण्य केल्यामुळे माझ्या मनामध्ये कुठेतरी अहंकार तर जागृत नाही झाला, हे त्याला कळायला लागतं. त्याच्या चित्ताची अवस्था जेव्हा न्यूट्रल आहे, समतेमध्ये आहे, त्यावेळेला त्या चित्ताने जे काही कर्म तो करत असतो, त्याला अपेक्षा राहत नाही, आहे ना? अपेक्षा न ठेवता ज्यावेळेला तो ते कर्म करतो, त्याचे निश्चितच मोठ्या प्रमाणात परिणाम मिळतात. तर हा दुसरा अ, गृहस्थांसाठी असणारा सद्गुण आहे, की जो त्यांच्याकडे असला पाहिजे, की त्यांच्याकडे जे काही त्यांना प्राप्त झालेलं आहे, त्याचं त्यांनी संवर्धन केलं पाहिजे आणि त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे. तिसरा सद्गुण आहे, की जो गृहस्थांमध्ये असला पाहिजे, की जे काही तुम्ही कमवलेलं आहे, जो काही धनसंचय तुम्ही केलेला आहे, त्या धनसंचयाचा योग्य ठिकाणी उपयोग केला पाहिजे. योग्य ठिकाणी उपयोग केला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे असं म्हणतात बुद्ध, सम्यक संबुद्ध असं म्हणतात, की गृहस्थानी कमीत कमी एवढा तरी धनसंचय असला पाहिजे, की त्याने स्वतःच्या परिवाराचं उदरनिर्वाह करून, जर त्याच्याकडे कुणी आलं, तर तो त्याला देखील देऊ शकला पाहिजे. जो नीडी पर्सन आहे, ज्याला आवश्यकता आहे आणि तो तुमच्याकडे आलाय आणि तुम्हाला दिसतंय, की या व्यक्तीला आवश्यकता आहे. तर त्यासाठी तो मदत करणारा अ, असला पाहिजे. असं सम्यक संबुद्ध म्हणतात. म्हणजे आपण देयक असलो पाहिजे. आपण देणारे असलो पाहिजे. एवढं तरी आपण कमावलं पाहिजे. तर मिनिमम असं म्हणतात, की कमीत कमी आपण 5 लोकांचं तरी आपल्या परिवाराच्या व्यतिरिक्त भरण-पोषण करण्यासाठी कमवू शकलो पाहिजे. आपल्याकडे तेवढं असलं पाहिजे, आपला परिवार सांभाळून. हे झालं धनसंचयाच्या बाबतीत. सेम शिलांच्या बाबतीत पण आहे. धम्म प्रॅक्टिसच्या बाबतीत पण आहे, की आपण जे धम्म प्रॅक्टिस करतोय, आपण जे काही धम्म समजून घेतलेला आहे, आपण जे ध्यान मार्ग समजून घेतलेला आहे. आज आपण सकाळी-सकाळी बसून प्रॅक्टिस करतोय, मेडिटेशन करतोय. तर ही जी काही शीलसंपदा, ध्यानसंपदा, समाधी आपल्याला मिळालेली आहे. हा जो अनुभव आपल्याला मिळालेला आहे, हा फक्त आपण आणि आपल्या परिवारापर्यंत नाही ठेवायचा आहे. तर आपल्याला काय करायचंय? त्याचा उचित उपयोग करायचा आहे. आपल्या दैनिक जीवनामध्ये खऱ्याच अर्थाने आपल्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे का? आपल्यामध्ये चेंज झालेला आहे का? आपण खरंच धम्ममार्गावरती पुढे जातोय का? आपल्या संपर्कात आलेले आपले परिवारातले सदस्य, आपले मित्र, आपण ज्या कार्यालयामध्ये काम करतोय, आपल्या बिझनेसमध्ये आहोत, जिथे कुठे आपण आहोत, तिथे आपल्या संपर्कातल्या सर्व लोकांना त्याचा अनुभव मिळतोय का? बदल होतोय का? त्यांना जाणवतंय का आपल्यामधला बदल? आणि आपण त्यांच्यासोबत धम्म शेअर करतोय का? है ना? तर तो शेअरिंग देखील होणं गरजेचं आहे. म्हणजेच उचित उपयोग होणं गरजेचं आहे. तो धम्म स्प्रेड होणं गरजेचं आहे. जसं आपण दानाच्या बाबतीत सांगितलं, की अर्थ जे कमवलंय, धनसंपदा जी गमावलेली आहे, त्याचं परिश्रम करून धनसंपदा कमवली, त्याचं सुरक्षा देखील केली आणि त्याचा उपयोग देखील उचित ठिकाणी आपण देण्यासाठी करतोय. तर हा तिसरा गुण सम्यक संबुद्धांनी आपल्याला सांगितलंय, की ह्या जीवनामध्ये जर आपल्याला सुखी व्हायचं असेल, तर हा गुण आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. चौथा सद्गुण बुद्धांनी सांगितला, की संगती, सत्संगती.
सत्पुरुषांसोबतची संगती आपली असली पाहिजे. है ना? जो व्यक्ती धम्ममार्गावरती आरूढ आहे, सन्मार्गावरती आरूढ आहे, अशा व्यक्तीच्या संपर्कात आपण असलं पाहिजे. कारण तो व्यक्ती आपल्याला नेहमी दुर्गुणांपासून, दुर्जनांपासून आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करत असतो. आपल्याला ट्रिगर करत असतो. आपल्याला सांगत असतो, की इकडे जायचं नाहीये, इकडे गेलं पाहिजे, तिकडे गेलं पाहिजे. है ना? हे आपल्यासाठी चांगलं नाहीये. आपण जर शील तोडून आपण जर व्यभिचार करतोय किंवा आपण चुकीच्या अर्थार्जनाच्या माध्यमातून पैसा कमवून त्याचा विनियोग चुकीच्या पद्धतीने करतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला सत्पुरुषांची संगती आवश्यक आहे. ही व्यक्ती आपल्याला योग्य ठिकाणी गेल्यामुळे काय फायदे होतात, त्यासाठी नेहमी प्रेरित करत असते. म्हणून आपल्याला चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहायचं. मग 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत, की जेव्हा आपल्याकडे धनसंपत्ती येते आणि जर आपण शिलावरती आधारित नाहीये, धम्मजीवनावरती आपण आरूढ नाहीयेत, तर आपल्यामध्ये काय होतं, अहंकार निर्माण होतो. अहंकार निर्माण होता, अभी तो मैंने बहुत पैसा कमा लिया. इस पैसे से मैं अभी जो चाहे वो खरीद सकता हूँ, जो मेरे सपने हैं वो मैं पूरे कर सकता हूँ. आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो, त्या संपत्तीचा विनियोग करतो. आणि याच्यामध्ये बरेचदा असं आपल्याला बघायला मिळतं आपल्या आजूबाजूला देखील, की जे व्यभिचाराकडे जातात, जे नशापता करायला लागतात, जे म्हणजे ज्या गोष्टींची आवश्यकता नाहीये, त्या गोष्टी घेऊन त्या दाखवण्यामध्ये त्यांना स्वारस्य वाटतं. त्यांना वाटतं, की माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, की आता मी ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो, तर मी का नाही घेतला पाहिजे? याचा विनियोग का मी केला नाही पाहिजे? याचा आनंद मी का नाही घेतला पाहिजे? आणि त्या आनंदामध्ये ते रममाण होण्यामध्ये त्यांच्या संपत्तीचा विनियोग करतात. भौतिक सुखांमध्ये ते आनंद शोधत असतात आणि त्या आनंद शोधण्यामध्ये ते कधी दूषित चित्त करून घेतात आणि कुमार्गावरती ते चालायला लागतात, हे त्यांना कळत नाही. आणि त्यामुळे बुद्धांनी सांगितलेलं आहे, की जेव्हाही गृहस्थ व्यक्ती धनसंपदा कमवतो, त्यावेळेला ती कमवत असताना त्याला हा 4था गुण त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. तो म्हणजे त्याच्याकडे सत्संगती असणं आवश्यक आहे. सत्पुरुषांची संगती त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. जे त्याला सन्मार्गावरती चालण्यासाठी प्रेरित करतील. तर ह्या 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या बुद्धांनी सांगितलेल्या आहेत, की ह्या 4 गोष्टी जर आपल्याकडे असतील, तर आपण ह्या जीवनामध्ये, आपण गृहस्थ जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो आणि हे जीवन जगण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून बुद्धांनी ह्या 4 गोष्टी गृहस्थांसाठी सांगितलेल्या आहेत, की गृहस्थांनी कधीही निर्धन राहू नये. त्यांनी अतिशय चांगली संपत्ती कमवायला पाहिजे आणि त्या संपत्तीचा विनियोग देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केला पाहिजे. 4 गोष्टी बघितल्या आपण. एक पुरुषार्थ केला पाहिजे. दुसरं जे काही तुम्ही कमवलेलं आहे, धनसंपत्ती, शीलसंपत्ती, त्या दोन्ही संपत्तीचं तुम्हाला संरक्षण करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट आपण बघितली, की जे काही तुम्ही कमवलेलं आहे, त्याचं तुम्ही संरक्षण पण केलेलं आहे आणि त्याचा तुम्ही उचित उपयोग देखील केलेला आहे. चांगल्या प्रकारचा उपयोग देखील तुम्ही केलेला आहे. लोकांच्या कल्याणासाठी देखील तुम्ही उपयोग केलेला आहे. परिवाराच्या कल्याणासाठी देखील तुम्ही त्याचा उपयोग केलेला आहे. आणि चौथी गोष्ट सांगितली, की सत्पुरुषांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे, संगतीमध्ये राहिलं पाहिजे. जेणेकरून आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. संपत्तीची वृद्धी करू शकतो. शील संपत्तीची देखील आपण वृद्धी करू शकतो. हे आपण बघितलं. इहलोकी म्हणजे काय? की आज आपण जे जीवन जगत आहोत सध्या, त्याला इहलोकी म्हटलं जातं. म्हणजे आता सध्या जे आपण जीवन जगत आहोत, ते अतिशय चांगलं कसं जगू शकतो, आहे ना? म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं, तर आपल्यावरती अशी कधीच परिस्थिती येऊ नये, की मला माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुणाकडे तरी हात पसरवण्याची गरज पडते. लक्षात घे. गृहस्थांनी कधीच हात पसरला नाही पाहिजे, हे बुद्धांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. गृहस्थ हा देणारा असला पाहिजे, घेणारा नसला पाहिजे. 2 लाईनमध्येच. म्हणून आपण सम्यक आजीविकेच्या माध्यमावरती काम करत अतिशय चांगल्या पद्धतीची धनसंपदा आणि शीलसंपदा ही आपण घेतली पाहिजे, कमवली पाहिजे. ठीक आहे. त्याचे मार्ग आपण बनवले पाहिजे.
धनसंपदासाठी सम्यक आजीविकेच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे. शील संपत्ती कमवण्यासाठी आपल्याला धम्ममंगलमच्या माध्यमातून खूप अतिशय चांगली संधी मिळालेली आहे, ज्याच्यावरती आपण चालत आहोत. जे पहिल्या सेशनपासून आहेत, आजपर्यंत सोबत आहेत, त्यांना माहिती आहे त्यांच्यामध्ये किती बदल झालेले आहेत. ठीक आहे ना? जे दुसऱ्या सेशन, तिसरं व्हॉटएव्हर इट इस, पण आपल्याला माहिती आहे, की आपण संपर्कात आल्यापासून आपल्या जीवनामध्ये किती मोठा बदल शीलाच्या पालनामुळे, ध्यानाच्या अभ्यासामुळे, धम्मा टॉक ऐकल्यामुळे, ऐकून ते जीवनामध्ये अंमलात आणल्यामुळे किती मोठा बदल झालेला आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. असंच आणखी 4 गोष्टी सम्यक संबुद्धांनी सांगितल्या, ज्या ह्या मनुष्य जीवनानंतर देखील आपल्याला पुन्हा पुन्हा सम्यक संबुद्ध होण्यासाठी किंवा अरहंत होण्यासाठी किंवा श्रोतापत्ती फलाला पोहोचण्यासाठी लाभकारक असतात, मदत करणाऱ्या असतात. आणि त्या 4 क्वालिटीज देखील ह्याच लाईफमध्ये आपल्याला फॉलो करायच्या असतात. मी डिटेलमध्ये जाणार नाही, कारण ह्या सर्व धर्मसंपदा, या धम्मसंपदा, ह्या दीपकजींनी, शीतलताईंनी, बंतेंनी त्यांच्या टॉकमधून सांगितलेल्या आहे. मी फक्त हायलाइट करणार आहे. हायलाइट करणार आहे, की मला वाटतं, की हे आपण आपल्या जीवनामध्ये आपण याचं पालन दैनंदिन जीवनामध्ये केलंच पाहिजे आणि ज्याचा आपल्याला लाभ निब्बाणापर्यंत होईल. आणि हे सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे. तर पारलौकिक हितासाठी 4 धर्मसंपदा ज्या बुद्धांनी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पहिली आहे श्रद्धा. आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. सम्यक संबुद्धाप्रती, सम्यक संबुद्धांनी सांगितलेल्या धम्माप्रती, सम्यक संबुद्धांनी जो संघ, भिक्खू संघ निर्माण केला आणि ज्या संघाने ही धम्मदेसना आजपर्यंत आपल्यापर्यंत शुद्ध स्वरूपामध्ये तेवत ठेवली. तर ती जी धम्म आहे, तो जो धम्म आहे, त्याच्याबद्दलची असणारी श्रद्धा आपल्यामध्येही असली पाहिजे. ती अंधश्रद्धा असू नये. ती श्रद्धाच असावी. डोळस श्रद्धा असावी. अनुभवातून आलेली श्रद्धा असावी. जेव्हा ती श्रद्धा आपल्यामध्ये निर्माण होते, तर त्या श्रद्धेबद्दल शंका उत्पन्न होऊ नये. त्यामुळे शंका असेल तर पहिले त्या शंकेचं निरासरण करावं आणि त्यानंतर जी श्रद्धा निर्माण होते, ती श्रद्धा ही प्रगाढ असली पाहिजे. त्याच्यामध्ये शंका असू नये. जिथे शंका आहे तिथे श्रद्धा नाहीये. लक्षात घ्या. तिथे श्रद्धा निर्माण माझी बुद्धांवरती पण श्रद्धा आहे. पण बुद्धांनी सांगितलेल्या ह्या गोष्टीवरती मी थोडा साशंक आहे. ती श्रद्धा नाही. तर पहिले ती शंका दूर केली पाहिजे. ठीक आहे ना? धम्म हा मॅनिप्युलेट पण झालेला आहे. सत्य आहे. मान्य आहे. आणि जर तसं असेल, तर त्याच्यासाठी बुद्धांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. सम्यक संबुद्धांनी असं का म्हटलं असेल बरं, की मी जे काही धम्म तुम्हाला सांगितलेला आहे, तो तुम्ही तावून सुलाखून बघा. सोनार जसा तावून सुलाखून सोनं बघतो, उगाळून बघतो, त्याप्रमाणे मी दिलेला धम्म, हा धम्म मी सांगतो म्हणून तुम्ही याच्यावरती चालू नका. तुम्ही याला तावून सुलाखून बघा. असं बुद्ध का म्हटले असतील? हालाकी आपल्या सर्वांना माहिती आहे, जे धम्ममंगलम सोबत कनेक्ट आहेत, की सम्यक संबुद्धांनी सांगितलेला प्रत्येक शब्द ना शब्द हा सत्य आणि केवळ परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये कसलीही खोट नाहीये. हे सर्वांना माहिती आहे. तरी देखील बुद्ध असं का म्हटले? हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? विचार. त्याचं कारण हे आहे, माझ्या अनुभवातून मी तुम्हाला शेअर करतो. एक महेंद्र शाक्य नावाचा प्राणी उभा होतो आणि त्याच्यामध्ये जसा-जसा तो प्रॅक्टिस करतो किंवा त्याला धम्म समजतो, त्याच्यामध्ये एक अहंकार निर्माण होतो. आणि त्या अहंकारापायी तो त्याच्या मनाने त्याला जे काही वाटलेलं आहे, तो शेअर करण्याचा प्रयत्न करतो. इन द नेम ऑफ बुद्धा. आणि त्यावेळेला त्या धम्माचा, ऐकलेल्या धम्माचा यत्किंचितही लाभ होत नाही. लक्षात घ्या. जर सम्यक संबुद्धांनी सांगितलेला धम्म आहे, जी लोकं त्याची प्रॅक्टिस करतात, ते जेव्हा त्याला खऱ्या अर्थाने सांगण्याचा प्रयत्न करतात, तर त्याचा निश्चितच लाभ होतो. कारण तो बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे. माध्यम फक्त
शाक्य असू शकतो किंवा ती व्यक्ती असू शकते, जे धम्म देत आहेत. भिक्खू असू शकतात. म्हणून बुद्धांनाही माहिती होतं, की अशा पद्धतीने धम्मामध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न हा व्यक्तींद्वारे केला जाऊ शकतो. कारण दुर्गुण हे प्रत्येकामध्ये आहेत. आणि त्यावेळेला जेव्हाही असा आपल्याला अनुभव मिळेल, की आपल्याला जो धम्म आपण ऐकतो आहे, हा सद्धम्मा आहे का? कसा ओळखायचा? तर निश्चितच जेव्हा आपण सद्धम्मा ऐकतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये साधुवाद निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. का? कारण तो धम्म टच होतो. हार्टला टच होतो. चित्तामध्ये ते तरंग उत्पन्न होतात. ऐकल्यानंतर आपल्याला श्रवणीय वाटतं आणि म्हणून बुद्ध म्हणतात, की "सोनार जसं चाहून सुलाखून बघतो, तसं तुम्ही देखील चाहून सुलाखून बघा. अनुभव घ्या. अनुभवातून जा आणि त्याच्यानंतर तुम्ही विश्वास ठेवा." अनुभव आल्यानंतरही जर शंका-कुशंका असतील, तर माणसामध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. सो श्रद्धा ही असली पाहिजे, अंधश्रद्धा असू नये. एकदा श्रद्धा निर्माण झाल्यानंतर त्याच्यावरती प्रश्न उत्पन्न होता कामा नये, याची काळजी गृहस्थांनी घ्यायला पाहिजे. दुसरी धर्मसंपदा पारलौकिक हितासाठी बुद्धांनी सांगितले, की शिलांचं पालन केलं पाहिजे. यावरती जास्त बोलणार नाहीये. पंचशिलांचं पालन आपण दैनंदिन जीवनामध्ये केलं पाहिजे. अष्टशिलांचं पालन आपण महिन्यातून जसं शक्य असेल तसं केलं पाहिजे. पण कमीत कमी 4 वेळा तर आपण केलंच पाहिजे. ज्यावरती ऑलरेडी बरेचसे टॉक झालेले आहेत. आपण शिलांचं पालन काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शील तुटणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. ही अतिशय पॉवरफुल अशी धर्मसंपदा आहे. ही संपदा आपल्याला प्रोटेक्ट करत असते. प्रत्येक दुर्गुणांपासून, प्रत्येक विपदापासून शीलसंपदा आपल्याला प्रोटेक्ट करत असते. मला ट्रिमेंडस एक्सपिरियन्स आहे. शिलांचं पालन केल्यामुळे माझ्या कार्यालयामधला एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेल, की माझ्या कार्यालयामध्ये जी लोकं दारू पिणारी आहेत किंवा वाममार्गाला लागलेली आहेत, त्यांना मी खटकत असतो किंवा शील पालन करणारा प्रत्येकच व्यक्ती त्यांना खटकत असतो. त्रास देतात. विनाकारण टीज करतात. पण अशाही वेळेला जेव्हा आपण चित्त स्थिर ठेवून शांतपणे त्यांच्याकडे बघतो आणि मैत्रीभाव आपल्यामध्ये उत्पन्न होतो, करुणा उत्पन्न होते, की "अरे यार, यांची दुर्गुणातून मुक्तता हो. यांना देखील धम्ममार्ग सापडो. यांच्या देखील जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, संपन्नता लाभो." हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये भाव निर्माण होतो आणि आपण तो त्यांना न दाखवता, न शोबाजी करता आपण आपली मैत्री देत राहतो. ऑटोमॅटिकली तुम्हाला असं रिअलाईज होईल. महिना, 2 महिना, 3 महिना, वर्ष. इट टेक्स सम टाईम. किती त्याची म्हणजे त्या दुर्गुणांचा किती प्रभाव आहे, त्याच्यानुसार त्याच्यावरती आपल्याला काम करायला लागतं. आणि ती आपली परीक्षा असते ॲक्चुअली. आणि जेव्हा आपण खूप म्हणजे स्थिर चित्ताने, समताभरे चित्ताने आपण जेव्हा यावरती काम करतो, ऑटोमॅटिकली ही लोकं आपल्या मित्रामध्ये कन्व्हर्ट होतात. ते त्रास देणं तरी बंद करतात. आणि शिलांचं बल एवढं असतं, की ते कितीही प्रयत्न जरी केला त्यांनी त्रास देण्याचा, तर तो त्रास ते तुम्हाला देऊ शकत नाही. ते तुम्हाला हार्म नाही करू शकत. हा माझा ओन एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. असे खूप एक्सपिरियन्स मला आलेले आहेत माझ्या जीवनामध्ये आणि अ, धम्मा विल प्रोटेक्ट अस. धम्मा आपल्याला प्रोटेक्ट करतो. जर आपण खरी प्रॅक्टिस करत असू तर. सो शील आपल्याला पालन केलं पाहिजे. ट्रिमेंडस बॅरिकेड आहे शील. म्हणजे आपल्याला संरक्षण देणारं अतिशय पॉवरफुल आपले काय म्हणू सैनिक आहेत ते आपले, आहे ना, जे आपल्याला प्रोटेक्ट करतात. तिसरी धम्मसंपदा आहे त्याग. आपल्यामध्ये त्यागाची भावना असली पाहिजे आणि त्याग कशाचा? दुर्गुणांचा त्याग आपण केला पाहिजे. सद्गुण आपल्यामध्ये विकसित केले पाहिजे. त्याचबरोबर आपण जे काही धन अर्जित केलेलं आहे, ते अर्जित केलेलं धन त्याचं संरक्षण पण केलेलं आहे. ठीक आहे. संचय पण केलेला आहे, संरक्षण पण केलेलं आहे आणि त्याला वाढवण्यासाठी प्रयत्न देखील आपण करत आहोत. पण हे वाढवत असताना, संचय करत असताना त्याचा त्याग पण आपल्याला करता आला पाहिजे. नाहीतर काय होतं, आता सम्यक आजीविकेवरती मी धनसंपदा केलेली आहे. मला आज कळालेलं आहे, की मला दान पण देता आलं पाहिजे 5 लोकांना किंवा जास्तीत जास्त लोकांना. कोणी माझ्याकडनं रिकाम्या हाताने गेलं नाही पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. आणि मी धनसंचय करतोय. कंजूस मारवाडी बनतोय. दॅट इज कंप्लीटली रॉंग. दॅट इज कंप्लीटली रॉंग. धनसंचय करा, संपदा करा, संरक्षण करा, सर्व करा.
परंतु त्याच्यासोबत त्याचा त्याग पण ठेवा. तर त्याग करताना काय होतं? आज काय परिस्थिती आहे? आजच्या परिस्थितीला मी थोडंसं समरस होण्याचा प्रयत्न करेल, की मी बरेचसे लोकं बघतोय, आपण पण बघतोय, की भरपूर धन कमवलेलं आहे, भरपूर पैसा आहे. धन हे उदाहरण यासाठी घेतो, की समजायला सोपं आहे. मग आता समाजामध्ये, लोकांमध्ये प्रचिती झालेली आहे, की फलाना-फलाना एक व्यक्ती खूप चांगला व्यावसायिक आहे, खूप मोठं संपत्ती कमवलेली आहे, परंतु दानच देत नाही. मग त्याच्या कानावरती ती गोष्ट जाते. कानावरती गेल्यानंतर तो काय करतो, की "अरे यार, लोकं मला म्हणतात, की मी दान देत नाही." म्हणून तो दान द्यायला लागतो. चित्ताची अवस्था काय? आतून आलेलं नाहीये. दाखवण्यासाठी दिलं जातं. एक उदाहरण. दुसरं उदाहरण, "अरे, बहुत पैसा कमाया है इस आदमी ने, लेकिन कंजूस है." कोणीतरी त्याला कंजूस म्हणतं, म्हणून तो दान द्यायला लागतो. हे पण कंप्लीटली रॉंग आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, की चित्ताची अवस्था कुणीतरी म्हणतंय म्हणून जर मी ते करत असेल, तो त्याग करत असेल किंवा दान देत असेल, तर त्याचा बिलकुलही काहीही लाभ होणार नाही. त्याग करताना किंवा दान देताना आपल्यामध्ये पूर्णपणे जो भाव आहे, तो शुद्ध असला पाहिजे. देण्याचा खरा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. मी जे हे काही दान देत आहे किंवा त्याग करत आहे, ह्या त्यागाच्या बलाने, ह्या दानाच्या बलाने माझ्या परिवाराचे किंवा ज्या व्यक्तीला मी देत आहे त्याचे मंगल हो, कल्याण हो, त्याची सर्व दुःखातून मुक्तता हो. हा मैत्रीचा भाव त्यावेळेला असला पाहिजे. तरच त्या दानाचा लाभ स्वतःसाठी पण होतो आणि ज्याला आपण देतोय त्याला देखील होतो. हे कधीही लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा आणखी एक फायदा होतो, की जे आपण त्याग करतो किंवा दान देतो, त्याचा जे देतो त्याच्या कितीतरी प्रमाणात जास्त ते परत आपल्याकडे येत असतं. म्हणून देताना चित्ताची अवस्था कशी आहे, त्याच्यानुसारच फळ मिळणार आहे, हे कधीही लक्षात ठेवा. बरेच जण म्हणतात, की आम्ही खूप पुण्य करतो, आम्ही सगळं करतो, सगळं करतो. पण आमच्या जीवनामध्ये आजही दुःख आहे, यातना आहेत. आम्हाला त्रास होतो, आमची ग्रोथ होत नाही. चेक युअरसेल्फ. आपल्या चित्ताला चेक करा. कुठेतरी, कोणत्यातरी कोपऱ्यामध्ये मी आहे, माझं आहे, मी देतोय, माझ्यामुळे होतंय, हा भाव आहे. आणि दॅट विल स्टॉप यू. ते तुम्हाला ग्रो करण्यापासून थांबवत आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. चौथी आणि शेवटची गोष्ट, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याच्यासाठी धम्ममंगलम गेल्या कित्येक वर्षापासून काम करतंय. ती म्हणजे आपल्यामध्ये प्रज्ञासंपदा असली पाहिजे. प्रज्ञाचं निर्माण आपल्यामध्ये झालं पाहिजे. आहे ना? तर प्रज्ञा निर्माण होण्यासाठी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. बुद्धांनी 3 पद्धतीच्या प्रज्ञा सांगितलेल्या आहेत. श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. श्रुतमय प्रज्ञा आपण धम्म ऐकून, वाचून आपल्याला ती धम्म ऐकून आपल्याला श्रुतमय प्रज्ञा निर्माण होते. चिंतनमय प्रज्ञा ही वाचून आपल्याला निर्माण होते किंवा आपण त्याच्यावरती चिंतन करतो, विचार करतो. त्यामुळे ती प्रज्ञा आपल्यामध्ये निर्माण होते. आणि भावनामय प्रज्ञा ही ध्यानाच्या माध्यमातून, अनुभवातून आपल्यामध्ये निर्माण होते. तीनही प्रज्ञा महत्त्वाच्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची प्रज्ञा जर कोणती असेल, तर तो आहे तुमचा अनुभव. म्हणून बुद्ध म्हणतात, की "अत्तदीप भव." स्वयंप्रकाशित व्हा. ठीक आहे ना? जो पण उपदेश सम्यक संबुद्धांनी दिलेला आहे, प्रत्येक उपदेशमधली प्रत्येक लाईन ही जीवन बदलणारी आहे, जर आपण ती व्यवस्थित ऐकली तर, व्यवस्थित समजून घेतली तर. तर प्रज्ञासंपदा ही आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी ध्यान करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण ध्यान करतो, तर ध्यानाच्या माध्यमातून जे अनुभव येतात, त्यामधूनच विस्डम डेव्हलप होऊ शकते. अदरवाईज नाही होऊ शकत डेव्हलप. ऐकून, वाचून जी विस्डम निर्माण होते, त्याचं एक पर्टिक्युलर लेव्हलपर्यंतचं स्थान आहे, निश्चितच आहे. परंतु जेव्हा अनुभवातून आपण त्याला प्रमाणित करतो, त्याच्यानंतर आपण आपले एक-एक पायरी वर चढत-चढत पुढे जातोय हे लक्षात घ्या. मी धम्म ऐकतोय आणि वाचतोय आणि चिंतन करतोय. मी तिथेच जर थांबलो असेल आणि प्रॅक्टिस करत नसेल, तर मी कधीही पुढे जाणार नाही. जोपर्यंत आपल्याला निब्बाण प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्या सगळ्यांना ह्या पाथवरती प्रॅक्टिस करत-करतच पुढे जायचं हे लक्षात ठेवा. आणि जेवढ्या लवकर आपल्याला कळेल,
तेवढ्या लवकर आपण आपल्या प्रॅक्टिसला जास्त महत्त्व देऊ, रॅदर दॅन इतर गोष्टी. त्याच्यामुळे या 4 गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. अ, पहिल्या 4 गोष्टी ज्या आपण बघितल्या, पुरुषार्थ करायचा आहे. आपल्या जे काही आपण धन-संपत्ती, शील-संपत्ती कमवलेली आहे, त्याचं संरक्षण करायचं आहे. त्याचा उचित उपयोग करायचा आहे आणि सत्पुरुषांची संगती करायची आहे. या 4 गोष्टी ह्या जीवनामध्ये आपल्याला आपलं जीवनाचं संरक्षण करण्यासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतात. पुढच्या 4 गोष्टी ज्या आहेत, त्या 4 गोष्टी ह्या लाईफ नंतर पण पुढचं लाईफ आहे. जोपर्यंत आपण निब्बाण प्राप्त करत नाही, तोपर्यंत आपण प्रत्येक व्यक्ती हा जन्म घेत राहतो. ठीक आहे. पुनर्जन्म काय आहे? कसा होतो? काय होतो? याच्या डिटेलमध्ये जाण्याचा आजचं टॉपिक नाहीये. फक्त एवढं समजून घ्या, एवढंच सांगू शकतो, की सम्यक संबुद्ध बुद्ध बनण्याच्या आधी अनंत जन्मांच्या पारमिता पूर्ण करून बुद्ध झालेले आहेत. ह्या लाईनमध्ये सगळं आलं. जन्म आहे किंवा नाहीये ह्या लाईनमध्ये सगळं आलं. आणि हे आपण सर्वांनी वाचलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे यावरती प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जर आपलं लाईफ ह्या लाईफ नंतर नाहीच आहे, तर शील पालनचा काही उद्देशच नाही. लक्षात घ्या. शील पालन यासाठीच करायचंय, की हे जीवन आणि पुढचं येणारं जीवन, सगळे जीवन माझे सुखकर बनावेत यासाठी शील पालन करायचं. आणि ते पालन करत आपल्याला बुद्धत्व प्राप्त करायचं. प्रत्येकाचा अल्टिमेट एम जर काय असेल, मे बी ह्या लाईफमध्ये किंवा नेक्स्ट लाईफमध्ये अरहंत होणे, सम्यक संबुद्ध. सम्यक संबुद्ध होण्यासाठी आपल्याला तेवढं स्ट्राँग पारमिता आणि तेवढं आपण डेडिकेशन केलं पाहिजे आणि जे बुद्ध आहेत, त्या बुद्ध काळामध्ये आपण त्यांची याचना केली पाहिजे, की मला येणाऱ्या काळामधलं सम्यक संबुद्ध व्हायचंय. जेव्हा ते बुद्ध त्याला अनुमोदन देतात, त्यावेळेलाच ते सम्यक संबुद्ध होऊ शकतात. अदरवाईज बाकी अरहंत होतात. श्रोतापत्ती फलाला पोहोचतात, सक्रमगामी होतात, अनागामी होतात. ठीक आहे. सो पारलौकिक हितासाठी 4 धम्मसंपदा आहेत. ज्याच्यामध्ये पहिली आपण बघितली श्रद्धा, दुसरी बघितली शील, तिसरी बघितली त्याग आणि चौथी बघितली आपण प्रज्ञा. तर ह्या 4 प्रकारच्या धनसंपदा इहलोकी 4 आणि पारलौकिकसाठी 4 आपण बघितलेल्या आहेत. मला वाटतं आजच्यासाठी एवढं इनफ आहे, की आपण ह्या गोष्टींची जाणीव ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये आपण प्रगतिशील असलं पाहिजे. आपण पराक्रम केला पाहिजे, पुरुषार्थ केला पाहिजे आणि आपलं जीवन हे सुखकर केलं पाहिजे. लक्षात घ्या आपण गृहस्थ आहोत. गृहस्थ आहोत. धम्ममार्गावरती आरूढ राहून आपल्याला पुढे जायचंय. पण कधीही असा थॉट येऊ देऊ नका, आपण मॅरिड आहात किंवा आपल्याला मुलं आहेत, सर्व आहेत. तर बरेचदा असं मी बघतो, की प्रॅक्टिस करत असताना बरेचशा उपासकांशी जेव्हा चर्चा होते, तर ते जे काही आज कमवत आहेत किंवा जे काही अर्थार्जन करत आहेत, त्याच्यापासून ते थांबलेले असतात. त्यांना वाटतं, की नाही आता हे सोडून दिलं पाहिजे. आता मी घरगृहस्थी नकोय. होतं असं, माझ्याही बाबतीत झालेलं आहे. परंतु बुद्धांनी गृहस्थांना कधीही सांगितलेलं नाहीये, की तुम्ही आता हे सोडूनच द्या. त्याची टाईम जर आलेली असेल आणि तो जर अनमॅरिड असेल, तर तरी देखील त्याला आई-वडिलांचं परमिशन घ्यावं लागतं मोंक होण्यासाठी. आणि आपण जर गृहस्थामध्ये आहोत, आपल्याला पती-पत्नी, मुलं-बाळं आहेत, सांसारिक जीवन आपण ऑलरेडी जगत आहोत, तर त्याला सुखकर करण्यासाठी आपल्याला अर्थार्जन करणं सम्यक आजीविकेच्या माध्यमातून अत्यंत गरजेचं आहे. आणि जे कमवलंय, ते इतरांसाठी देखील देणं आवश्यक आहे. कारण ते आपल्यासाठी कुंपणाचं काम करतं, प्रोटेक्ट करतं. आपल्या धनाला, संपत्तीला, शील संपत्तीला ते प्रोटेक्ट करतं. हे लक्षात घ्या. सो इथं मी थांबतो. अ, कोणाला काही प्रश्न असतील तर आपण पुढच्या 5 मिनिटं प्रश्न घेऊयात. अदरवाईज थांबूयात. कोणाचे प्रश्न आहेत का? ओके. प्रश्न नसतील तर आपण थांबूयात. अ,
जे काही आपण आज ध्यान केलेलं आहे आणि जे काही धम्मचर्चा आपण केलेली आहे. मला जो काही अनुभव आलेला आहे, तो अनुभव आपल्यासोबत मी सर्वांसोबत शेअर केलेला आहे. अ, या पुण्यकर्माच्या बलाने आपण सर्वजण जे आज उपस्थित आहात, त्या सर्वांची सर्व दुःखातून मुक्तता हो. सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य, संपन्नता लाभो. निब्बाण प्राप्त हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण. साध, साध, साध. थँक यू. सुनीताताई, एंड करा. सर प्रश्न आहेत वाटतं 2-3 हँड रेज केलेले आहेत. हॅलो. प्रश्न ज्यांचे आहेत त्यांनी अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. आवाज येत आहे? येतोय आवाज. कोण बोलतंय? जय भीम, यावलीताई बोलत आहे. हा, बोला ताई. तर थोडं पारलौकिक म्हणजे काय यावर थोडंसं विश्लेषण करा. पारलौकिक. हं. ऍक्च्युली आपण जे म्हणजे आता सध्या ज्या जीवनामध्ये आहोत, हं. आपण म्हणजे आज फिजिकली आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतायत, है ना? शरीर हं. दिसतंय, टच, सगळे सेन्सेस आपल्याला फील होत आहेत, है ना? याला आपण इहलौकिक म्हणतो. म्हणजे या जीवनामध्ये सध्याचे जे अनुभव मी घेत आहोत, त्या जीवनामध्ये मला जो काही अनुभव मिळतोय त्याला इहलौकिक म्हणतो. पारलौकिक म्हणजे काय, की हे शरीर सोडून दिल्यानंतर आपण जिथं जीवन किंवा आपला जन्म होणार आहे, त्याला आपण पारलौकिक म्हणतो. मग काही जणांचं जे चित्ताची अवस्था आहे किंवा अ, त्यांच्या पारमिता म्हणा, त्यांची प्रॅक्टिस म्हणा, त्या प्रॅक्टिसमुळे जर ते देवता लोकांमध्ये जन्म घेत आहेत, है ना? ताबंतिस्थ लोकांमध्ये जर जन्म घेत आहेत, तर असे जे लोक आहेत, जिथे शरीर नाहीये, है ना? हं. तिथं तिथं बॉडी नाहीये. तर असे जे लोक आहेत, त्या लोकांसाठी तो शब्द वापरलेला आहे पारलौकिक. ठीक आहे? पारलौकिक म्हणजे दुसरा जन्म नाहीये ना? दुसरे म्हणजे आपण म्हणतो का आता ह्या जन्मातून अजून दुसऱ्या जन्मात गेलं तर तिथे पण हे पुण्यकामात पडेल असं नाही ते? पारलौकिक म्हणजे तसं नाहीये. पारलौकिक म्हणजे तुम्ही हे शरीर सोडून जेव्हा दुसरीकडे ट्रॅव्हल करता, त्या ठिकाणी तुम्हाला मिळणारे ते बेनिफिट आहेत. आणि इव्हन दुसऱ्या लाईफमध्ये जेव्हा आपण येतोय, ह्युमन वर्ल्डमध्ये जरी येतोय, तरी देखील ह्या जन्मामध्ये केलेल्या कर्माचे परिणाम आपल्याला त्या जन्मामध्ये देखील मिळत असतात, ट्रॅव्हल करत असतात. दोन्ही ठिकाणी ते ॲप्लिकेबल आहे. हं, हं. ठीक आहे? ठीक आहे. थँक यू. ओके. अजून कोण? हॅलो सर. हां, बोला. हा सर, तुमचा जो अनुभव होता नोकरीतला हं, हं. आणि हा म्हणजे तसा विचार केला तर मी त्यावेळी आहे ना अशी आपल्या धम्म मंगलम मध्ये नव्हती. हं, म्हणजे हं. मी पण नोकरी केली 35 वर्ष. पण बरं. माझे वडील मात्र आपल्या धम्मकार्य चांगलं करत होते आणि बरं. थोडाफार त्यांचा असा प्रभाव माझ्यावर होता. हं, आणि हं. मग त्यावेळी मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण एवढं सगळं व्यवस्थित वागत असून आपल्याला लोक का त्रास देत आहेत म्हणून. हं, हं. पण आता जे तुम्ही मला सांगितलं त्यावरून माझ्या लक्षात आलं की आपण आपला मार्ग सोडायचा नाही, दुसऱ्यांनी किती त्रास दिला तरी. आणि बरोबर. तो मी केला. त्यामुळं मी रिटायर झाली तरी समाधानानं झाली. असं गुड. म्हणजे हं. तुमचा तो अनुभव मला खूप आवडला. आणि
तुम्ही आज जे सांगितलं ते एक अजूनही माझ्या मनात असा प्रश्न होता की आपण हम्म, आता मी या धम्ममंगलम मध्ये मला असं वाटतं मी 3 महिने झालं सर आली आहे. हम्म, परंतु आपल्या धम्माची माझे वडील धम्म कार्यात असल्यामुळं मला हम्म, बऱ्यापैकी माहिती होती. मी नोकरीत होती, जास्त वेळ लक्ष देता येत नव्हतं त्यांच्याकडे. हम्म, हम्म. पण आता हे जो अनुभव आहे का ना तो मला खूप आवडला आणि तुम्ही शेअर केलेलं मला खूप खूप आवडलं. आणि एक माझ्या मनात एक हे होतं की संसारात असल्यानंतर आपल्याला धम्म कार्य करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि ते हम्म, तुम्ही सांगितली आता. त्यामुळं हम्म. मला खूप खूप समाधान वाटलं. थँक्यू सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके, अजून कोणाचा प्रश्न आहे? हॅलो सर, जय भीम. हा बोला. रामा बुद्धा सर, आज खूप छान प्रश्न सर तुम्ही तुमचा अनुभव स्वतःचे सांगितले ते मनाला कुठेतरी रुतल्या गेलेले आहेत. तरी सर आजचं हे प्रवचन तुम्ही जे सांगितलेलं आहे धम्म, तर ते सर रेकॉर्डिंग पाठवाल का सर ग्रुपला? रेकॉर्डिंग झालं असेल तर निश्चित पाठवतील. ठीक आहे. ओके हो सर, हो, खूप ठीक. छान म्हणजे मार्गदर्शन केलं सर. ओके ओके सर. ओके. हा सर, हे पाठवा सर ग्रुपला सर थोडस माहिती. हो हो, ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. हॅलो सर, आवाज येतो? हो बोला. हं. नमो बुद्धाय सर, जय भीम. सर मी जवळ-जवळ नमस्कार. 8 महिने झाले आपल्या धम्ममंगलमध्ये रेग्युलर आहे. तर हो हो. तुम्ही कसं सांगितलं का सर्व्हिसमध्ये असताना मी असं वाम मार्गाचे लोक सरळ मार्गावर आले. तर हम्म, माझा हम्म, प्रश्न सर, माझ्या घरामध्ये सुद्धा हम्म, 5व्या शतकाचं पालन होत नाही आणि त्याच्यामुळे किती त्रास होतोय आपल्याला माहिती आहे. तर मी हम्म. त्याकरता इनडायरेक्ट काय करायला पाहिजे? अच्छा, घरामध्ये पालन होत नाहीये. हं. तर इनडायरेक्ट मी काय करू ओके. त्या व्यक्तीकरता? हा, खूप छान प्रश्न विचारला. ऍक्च्युली हां, एक लक्षात घ्या. अ, तुम्ही म्यूट करा स्वतःला आता. हां. अ, सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे की आपण इतरांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी आपण एक मार्ग दाखवू शकतो. परंतु चालू नाही शकत. चालावं त्यांनाच लागणार आहे. आपण तशा परिस्थिती निर्माण करू शकतो आपल्या घरामध्ये. परंतु चालावं त्यांनाच लागणार आहे. त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट होते, की जर त्यांच्यामध्ये दुर्गुणच एवढ्या मोठ्या प्रमाणात असतील, तर त्यांच्याजवळ धम्म येऊन देखील त्यांना तो धम्म कळणार नाही. आणि नाही मग ते अशा वेळेला आपला अट्टहास असतो, की अरे हा माझा घरातला व्यक्ती आहे. कारण मी चिटकलेलो आहे ना त्याच्यासोबत. हो ना. मी चिटकलेलो आहे. बरोबर आहे. माझा बरोबर. व्यक्ती आहे, माझ्या घरातला व्यक्ती आहे, त्याच्यामुळे माझी व्यक्ती आहे आणि ती धम्म मार्गावर यायला पाहिजे. हं, लक्षात घ्या. जेव्हा मी तिथे अराईज होतो, त्यावेळेला समोरची व्यक्ती कधीच धम्म मार्गावर येऊ शकत नाही. लक्षात घ्या. हं. आपल्याला आपलं पहिले मी सोडायचं आहे. ही माझी व्यक्ती आहे, माझा परिवार आहे, हे सोडायचंय. आपल्याला हे बघायचंय, की मी रमा जाधव, मी माझी प्रॅक्टिस करत आहे, माझ्या दुर्गुणांना दूर करण्यासाठी. ठीक आहे? आणि ही प्रॅक्टिस करत असताना आपण चालतोय आणि आपल्या रस्त्यामध्ये जेवढी लोकं येतायत, तो प्रत्येक व्यक्ती म्हणून आपल्याला बघायचंय. ह्युमन बीइंग म्हणून बघायचंय आणि त्यांच्यासाठी हा पाथ आहे. हा भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे, की हा ह्या पाथवरती चालून देखील हा मुक्त होऊ शकतो. आता त्यांनी यायलाच पाहिजे हा अट्टहास ठेवू नका. त्यांच्या पारमिता जर असतील, त्यांना जर ज्यावेळेला धम्म त्यांच्या विवेकामध्ये जागृत होईल, त्यावेळेला ते निश्चितच धम्म मार्गावरती येतील. पण त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करू नका. ते धम्म मार्गावर यायला पाहिजे म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करू नका. माझी स्वतःची धम्म मार्गावर प्रगती व्हावी याकरिता मी प्रॅक्टिस करत आहे, हे कधीही लक्षात ठेवा. आणि ऑटोमॅटिकली जेव्हा असं व्हायला लागतं, तसं त्या पद्धतीचे व्हायब्रेशन आपल्या घरामध्ये निर्माण व्हायला लागतात आणि बदल व्हायला लागतो. आपल्या शिलांचा प्रभाव हा घरामध्ये निर्माण व्हायला लागतो आणि बदल व्हायला लागतो. एक लक्षात घ्या, घर की मुर्गी दाल बराबर. हो ना. हो सर, बरोबर आहे. हा एकच मुहावरा काफी आहे. हो. तुम्ही घरामध्ये दुनियाचं खूप भारीचं ज्ञान देता येत असेल मला, उदाहरण सांगतो. अगदी पण बरोबर आहे.
घरामध्ये जर मी देत असेल ना, तर घरामध्ये बायको लाटणं घेऊनच येते माझ्याकडे. खरंय ठीक सर. आहे. त्याच्यामुळे ते शिकवण्याच्या भानगडीत नाही पडायचं. आपल्यामधलं आपल्यातल्या बारीकच्या बारीक गोष्टीचे संस्कार आधीचे त्यांच्यावर झालेले असतात. मी 10-15 वर्षापूर्वी माझं लग्न 15 वर्षापूर्वी झालं. 15 वर्षाच्या जे लग्नाच्या आधीचे जे 3-4 वर्ष ज्या मी चुका केल्या असतील, त्या चुकांचे संस्कार तिच्यावरती आत्ता पण आहेत. ठीक आहे ना. उदाहरण सांगतोय हां, असं नाहीये. जस्ट तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण सांगतोय. तर त्या संस्कारांना घेऊनच आजही माझा परिवार माझ्याकडे बघतो. आणि त्याच्यामुळे मी किती जरी प्रयत्न केला, की नाही हे असं आहे, असं आहे, हे करा, ते करा. ते एक्सेप्टेबल नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण आपली प्रॅक्टिस करत राहायची. करत आपण मैत्री देत राहायची. घरामध्ये ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. पण धम्म आपण सांगण्याचा प्रयत्न नाही करायचा. ते काम धम्म टीचरचं आहे. तिथपर्यंत त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. नाही नाही, ठीक आहे. माझं काय म्हणणं आहे, ते आपण मेत्ता वगैरे करतो ना, तर मेत्ता करून जमेल. हो, निश्चितच मित्ताचा लाभ होतो. निश्चितच लाभ होतो. 100% होतो. कोणती मेत्ता करावी त्याच्यावर? परिवारासाठी जी मैत्री आहे, ते जे लाईन्स आपण दिलेल्या आहेत, त्या 5 करायच्या. लाईन 5 5 लाईन. लाईन. त्याच्याही पुढे जाऊन आपण काय करू शकतो, आपली जशी-जशी मैत्री भावनेची प्रॅक्टिस प्रबळ होते, तसं-तसं आपल्याला दिसतं, की समोरच्या व्यक्तीचे दुर्गुण काय आहेत, त्यानुसार मैत्री द्यायची. फॉर एक्झाम्पल, माझा एक कलीग आहे. तो कलीग मला खूप त्रास देतो, खूप त्रास, विनाकारण त्रास देतो. उदाहरण, तर आता मला दिसतंय, की ह्या व्यक्तीमध्ये दुर्गुण आहेत. हा व्यक्ती इतरांचं ऐकून विनाकारण त्रास देतोय. तर मी काय मैत्री दिली पाहिजे? तर मी 2 लाईन त्यावेळेला म्हणतो, की हा जो व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीचे सर्व दुर्गुणांतून मुक्तता हो. याला सज्जनांची संगती लाभो आणि हा धम्म मार्गावरती आरूढ हो. याला बुद्ध धम्म बुद्धांनी सांगितलेला धम्म हा यांच्या जीवनामध्ये अंमलात येवो आणि यांना निब्बाण प्राप्त हो. लक्षात घ्या. आपण मैत्री कशी देतोय, कोणत्या पद्धतीची देतोय ते पण इम्पोर्टंट आहे. काय लाईन्स म्हणतोय ते पण इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. ज्या बेसिक 5 लाईन्स आपल्याला सांगितलेल्या आहेत मैत्री भावनेमध्ये, ह्या प्रॅक्टिससाठी आहेत. पण जशी-जशी प्रॅक्टिस प्रबळ होते, तसं-तसं आपल्याला लक्षात यायला लागतं, की मी ह्या व्यक्तींसाठी कोणत्या लाईन्स म्हटल्या पाहिजे. ठीक अच्छा, आहे. तर वेगळ्या लाईन म्हणायच्या. वेगळ्या लाईन्स तुम्ही तिथं म्हणू शकता. ठीक आहे. अटॅचमेंट नसली पाहिजे फक्त एवढी काळजी घ्या. ओके. थँक यू. खूप छान. आजची धम्मदेशना खूप छान झाली सर बरं का. ओके. म्हणजे तुमचा अनुभव तुम्ही शेअर केला अतिशय छान वाटलं. थँक यू सर. त्या त्या पर्सनली त्या व्यक्तीचं नाव घेऊन देखील तुम्ही मैत्री देऊ शकता. नो प्रॉब्लेम. ओके, ओके. थँक यू. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न. सर हां, बोला. सर जय भीम. जय सर एखादी व्यक्ती व्यसन वगैरे करत असेल हं. आणि सांगून पण म्हणजे त्यांचं कमी नाही होत किंवा ते बंद होत नाही, तर त्यांच्यासाठी कुठली मैत्री केली पाहिजे? व्यसन कमी होण्यासाठी तेच आहे, की त्यांची दुर्गुणांपासून मुक्तता हो. ठीक आहे. अच्छा त्यांनी सर. दुर्गुणांपासून दूर व्हायला पाहिजे. आणि कसं असतं ना, एखाद्याचे दुर्गुण एवढे प्रबळ असतात, की त्यांनी स्वतःसाठी एक बॅरिकेड तयार केलेलं असतं. त्याच्यासाठी स्वतःसाठी कुंपण तयार केलेलं असतं, की माझ्याकडे सद्गुण आलेच नाही पाहिजे. म्हणजे दारू पिणारा व्यक्ती आहे, त्याचा एवढा स्ट्राँग बॅरिकेड असतो, की ते सद्गुण येऊ नये म्हणून सगळी तयारी करून ठेवलेली असते त्यांनी. लक्षात येतंय? हो सर, हो. बरोबर आहे. तर अशा वेळेला जेव्हा आपण अशा व्यक्तींसाठी मैत्री देतोय, तर ती मैत्री देत असताना खूप म्हणजे जास्त विचार न करता आपण देत राहायची आहे मैत्री. अटॅचमेंट न ठेवता. आपलं आपलं चुकतं काय माहितीये का? जेव्हा आपली अटॅचमेंट असते ना, त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये मी निर्माण झालेलो असतो. हे ना? तर त्याचा हां. लाभ नाही होत. आपल्यालाही होत नाही आणि ज्याला दिली त्याला देखील होत नाही. त्याच्यामुळे त्याला डिटॅच ठेवून म्हणजे एक व्यक्ती म्हणून त्याला बघायचंय आणि त्याची खरंच ह्या दुर्गुणांपासून मुक्तता हो, त्याला सन्मार्ग मिळो, त्याला धम्म मिळो, तो शिलावरती आरूढ हो, 5 शिलांची त्याची प्रॅक्टिस प्रबळ हो, अशा पद्धतीच्या लाईन्स तुम्ही तिथं म्हणू शकता. अच्छा, अच्छा. ठीक आहे. थँक यू सर. हो. ज्या बेसिक 5 लाईन दिलेल्या आहेत, ज्या आपल्या मेत्ता मेडिटेशनमध्ये सांगितलेल्या आहेत,
त्या तर आपण देतोच, त्या तर द्यायलाच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जो जो काही पर्सन आहे, XYZ पर्सन, त्यांना शांतता प्राप्त हो, त्यांचा राग नष्ट हो, त्यांची सर्व दुःखातून मुक्तता हो, सुख आनंद प्राप्त हो आणि निब्बाण प्राप्त हो. हे ना? आरोग्य हो. प्राप्त हो. ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या लाईन्स तर आपल्याला म्हणायच्याच आहेत. पण ॲज वेल ॲज तुम्हाला जे दिसतंय दुर्गुण त्यांच्यामध्ये, त्या दुर्गुणांच्या अपोझिट जे शब्द असतील, ते शब्द तुम्ही तिथं रिसाईट करू शकता. त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी. ठीक आहे? अच्छा. थँक्यू सर. जय भीम, नमो बुद्धाय सर. हो, बोला. नाही सर, म्हणजे खरंच आहे. आता ह्या ज्या महिलांनी जे प्रश्न विचारले ना 5व्या शिल्याबद्दल, हं, तर हं. या शिल्याचा खरंच खूप अनुभव आला. कारण माझ्या घरामध्येच असं सगळं आहे की हं, हं. म्हणजे मिस्टर मेडिटेशन करून देत नाही, ते मेडिटेशन सेंटरवरून ओढून आणायचे. हं, हं, हं. पण आज त्यांच्यामध्ये एवढं, भले त्यांचं व्यसन नाही सुटलं, पण आज मला ते भरपूर सपोर्ट करतात कुठल्याही गोष्टीला. हो, तू करते ना, खूप चांगलं करते, तू कर. पण मला नको ते, असं ते मला म्हणतात. हं, हं, हं. मला म्हणजे त्यांचं म्हणजे खूप फळ भेटतं. पण हं, हं. की दुर्गुण माणसाचे असतात ते नाही कमी होत. पण मला त्यांच्या दुर्गुणांचं पण म्हणजे असं काही हे नाही की म्हणजे एवढं मला आता त्यांचं वाटतं की ते मला जेवढं सपोर्ट करतात त्यामुळे मला अजून जास्त आत्मबल प्राप्त होते. आणि बरोबर. आपले शील जर पक्के झाले तर ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप बेनिफिट सर आपल्याला. की नाही? एकदम बरोबर. एक लक्षात घ्या ताई. हा. प्रश्न तुमचा झाला? हो. ओके. एक लक्षात घ्या, सर्वांसाठीच आहे, की जो व्यक्ती शील पालन करत असतो आणि प्रॅक्टिस करतो ना, प्रामाणिक प्रॅक्टिस आणि प्रामाणिक शील पालन जो व्यक्ती करतो, तर तिथं धम्म असतो, लक्षात घ्या. आणि धम्म ऑटोमॅटिकली त्या वातावरणामध्ये, त्या परिसरामध्ये काम करत असतो. आता समोरचे जे व्यक्ती आहेत, म्हणजे उदाहरण सांगायचं जर झालं, तर एखादी खूप नकारात्मक व्यक्ती आहे, है ना? किंवा एखादा आजार तुम्हाला झालेला आहे. तर तो आजार झाल्यानंतर त्याचा उपचार घेत असताना तुम्हाला ती पर्टिक्युलर मेडिसिन घ्यावं लागतं. उदाहरणार्थ तुम्हाला ताप आलेली आहे आणि तापाचं तुम्हाला मेडिसिन घ्यायचंय. तर ती तापाचं जेवढं तुम्ही मेडिसिन घेणार आहे, तेवढाच परिणाम तुमच्यावरती होणार आहे. बरोबर? आणि तुम्ही बरे होणार आहात. हम्म. सेम थिंग आपल्या आजूबाजूला जेवढे दुर्गुणांनी भरलेली लोकं असतील, ठीक आहे? मग घरामध्ये असो, तुम्ही जिथे काम करता तिथे असो, जे काही असो आणि तुमच्यामध्ये जेवढी धम्माची ऊर्जा आहे, जर तुमची धम्माची ऊर्जा ही 500 मिलीग्राम आहे, उदाहरणार्थ पॅरासिटामॉलची एक गोळी 500 मिलीग्रामची आहे आणि तिथे जे दुर्गुणांनी भरलेली व्यक्तींची ऊर्जा आहे ती 1000 मिलीग्राम आहे. तर तुमची हे 500 मिलीग्रामची ऊर्जा किती काम करणार आहे? 500 मिलीग्राम पर्यंत. ठीक आहे? लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आहे. म्हणून जे वारंवार सांगितलं जातं धम्म टॉकमधून, की आपण आपली प्रॅक्टिस कंटिन्युअसली आपल्याला प्रबळ करायची आहे. जेणेकरून आपली जी शक्ती आहे, आपली जी ऊर्जा आहे, ती आणखी जास्त वाढेल. जास्त लोकांपर्यंत आपण ती देऊ शकू. हां. तुम्ही म्यूट करा म्हणजे जो आवाज डिस्टर्बन्स होतोय ना, तो येणार नाही. ती ऊर्जा आपली जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण देऊ शकू. तर ह्या पद्धतीने. घरामध्ये पण तसंच असतं. एक व्यक्ती खूप चांगली सन्मार्गावरती प्रॅक्टिसमध्ये आहे आणि घरामधले 4 लोकं प्रॅक्टिसमध्ये नाहीयेत. ते जर आपल्याला प्रॅक्टिसमध्ये सहाय्यक पण नाही आणि आपल्याला बाधक पण नाही, परंतु न्यूट्रल आहे. प्रॉब्लेम नाहीये. परंतु प्रॅक्टिसमध्ये सहाय्यक नसताना प्रॅक्टिस खंडित करण्यासाठी जर ते आपल्याला वारंवार टीज करत असतील, तर मग तिथे आपल्याला जास्त शक्ती लावावी लागते. ठीक आहे ना? तर अशा वेळेला आपल्या चित्तामध्ये चुकूनही असा विचार येऊ देऊ नका, की मी एवढं चांगलं घरामध्ये वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा करतीये. पण माझ्या घरातल्या लोकांना हे कळत नाही, ते कळत नाही, ते कळत नाही. तर सगळ्यात जास्त प्रॅक्टिसची गरज तुम्हाला आहे, त्यांना नाही. जर आपल्या मनामध्ये असा जर विचार येत असेल तर. आपल्या मनामध्ये चुकूनही कोणी आपल्या घरात प्रॅक्टिस करतंय, नाही करत आहे. आपण सांगतोय ते ऐकतंय, नाही ऐकत आहे. इट डझंट मॅटर. कारण ते त्यांचे कर्म आहेत. त्यांच्या पारमिता आहेत. ज्या दिवशी त्यांना क्लिक होईल ट्रॅकवरती येण्यासाठी मी आता आलं पाहिजे, त्या दिवशी 100% ते येतील. पण ते यावेत म्हणून मला प्रॅक्टिस करायची आहे. कंप्लीटली रॉंग. तसं करू नका.
ते 100% पाथ वरती येतील. परंतु ते येण्यासाठी ते म्हणतात ना, घडा भरला पाहिजे. तशी प्रोसेस आहे. ती प्रोसेस आहे. ती प्रोसेस होऊ द्या. तुम्ही जे करताय त्याचे फळ निश्चितच मिळणार आहे. इट टेक्स सम टाईम. त्याला वेळ लागणार आहे. काहींना फळं लगेच मिळतात, काहींसाठी त्याचा वेळ लागतो. ओके? खूप छान सर. बरोबर आहे सर. मी पण नाही म्हणजे तसं त्यांना हे करतच नाही. हं, हं. मला पण ते डिस्टर्ब नाही करत. म्हणजे मला म्हणजे सगळं व्यवस्थित करू देतात. ते राइट. काय म्हणतात ओके. ओके. अजून कोणाचा प्रश्न आहे? अनम्यूट करा. बराच वेळ झालाय आपल्याला. एकच प्रश्न घेऊयात, 1-2 प्रश्न. प्रश्न नाहीयेत सर आता, संपलेत बहुतेक. चालेल. ठीक आहे. थांबूयात किरणजी? हो सर, थांबूयात. खूप थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्यासाठी खूप छान मार्गदर्शन केलं. तुमचे अनुभव शेअर केलेत. खूप थँक्यू सर. ओके, ओके. ठीक आहे. क्लोज एंड करूयात मीटिंग. ठीक आहे? हो, हो. चालेल. साधू, साधू, साधू. साधू, साधू, साधू.